वेडा झालायस का? हा उंबरठा का तोडतोयस? काकी मी माझ्या मनाने नाही करते, मला नील भाईजींनी हुकूम दिला. काय सांगितलं त्याने? काकी ते भाईजींनी सांगितलं होतं की हा उंबरठा तोडून नवीन उंबरठा बनवायला. चल निघ इथून. सर सर प्लीज माझं म्हणणं शांतपणे ऐका. प्लीज मला सांगा सर, यांचं पूर्ण नाव ऍड्रेस काहीतरी असेल सर. ज्या बाईविषयी तू माहिती काढायला आलायस ना, हो अशा बायका तर समाजासाठी कलंक असतात. चल निघ इथून. सर, जितका त्रास तिने मला दिलाय ना, त्यासाठी कोणताही उपाय कामी येणार नाही. जिलेबी, जा सगळ्यांसाठी खीर गरम करून आण. जा. मालकीन. हा, तुम्ही त्यांना आत्ताच फोन करा ना. ते जेवण होता होता उशीर होईल ना. हो, हे तू ठीक सांगितलंस. मी आताच फोन करतो. सोनबाई, कोणाला फोनवर सांगायचं होतं? दारजी, मी माफी मागते, पण तुमचा सल्ला न घेता मी आपल्या नीलसाठी तुलादान करण्याची पूजा ठेवलीये. ते आज सकाळपासून इतकं काय झालंय की माझं मन घाबरलंय. म्हणूनच हे तर तू खरंच खूप छान केलं सोनबाई. या निमित्ताने याचं बालंटही दूर होईल. मी विचार करत होते की पूजेला रोशनी आणि तिच्या कुटुंबियांनाही निमंत्रण द्यावं. हा, का नाही? नक्कीच. तर मग तुम्ही आत्ताच त्यांना फोन करा ना. मी केला असता, पण तुम्ही केलात तर जास्त चांगलं वाटेल. मी तोपर्यंत जेवण वाढते. हा, हे 50,000च काय, भले कितीही मोठी रक्कम का असेना, तिने केलेली पापच झाकू शकत नाही. म्हणून ज्या गोष्टींची तिचं नाव जोडलं गेलेलं आहे, त्या गोष्टीला मीच काय, या कुटुंबातील कोणताही सदस्य हात लावणार नाही. हॅलो. हा सुरेंद्र. अरे ओम भाऊ, नमस्कार. कसा काय फोन केलात? नील ठीक आहे ना? हो, इकडे सगळं ठीक आहे. मी तुला निमंत्रणासाठी फोन केलाय. या सगळ्या घटना झाल्यानंतर कल्याणीची इच्छा आहे की नीलची तुला दान करायची. हा तर खूप चांगला विचार केला वहिनींनी. कारण तुलादानानंतर गरिबांमध्ये ज्या वस्तू वाटल्या जातील, त्यामुळे आपल्या नीलला खूप आशीर्वादच मिळते. आणि आशीर्वाद तर जेवढे मिळतील तेवढे कमीच असतात. बरोबर बोलला सुरेंद्र. म्हणूनच उद्या सकाळी सहपरिवार तुम्हाला इथे यायचंय. आम्ही तुमची वाट पाहतोय. हो ठीक आहे. ओम भाऊ, आम्ही सगळे कुटुंबासमवेत वेळेवर पोहोचू. बरं, अच्छा, नमस्कार. नमस्कार. नीलची तुलादान, ही तर खरंच चांगली गोष्ट आहे. सुरेंदर, तू कसला विचार करतोयस? आणखीन एक मोठी अडचण आली आई. मला तर बस हीच चिंता लागली की आपण तुलादानासाठी रिकाम्या हाती नाही जाऊ शकत. कारण आपण नीलच्या सासरची माणसं आहोत. उलट आपल्याला तर या तुलादानामध्ये जास्त सामान घेऊन जावं लागेल. पण पैसे, त्यावर तो लालाजी 24 तासाची वेळ देऊन गेलाय. मला तर आता काहीच सुचत नाहीये. काय करू?
आकर्ष, तू ठीक आहेस ना? इतका वेळ झाला पण तू काहीच बोलला नाहीयेस. नक्की काय झालंय? सॉरी रेवा. तू इतक्या मेहनतीने आपल्या डिनरचा प्लॅन बनवला होतास आणि माझ्यामुळे तेही नाही एन्जॉय करू शकलो. आय एम सो सॉरी. माझा डिनर प्लॅन नंतरही होऊ शकतो. आता या क्षणी तुझा मूड ठीक करणं फार गरजेचं आहे. बोल ना काय झालंय? आपण परत त्याच ठिकाणी आलो. परत. रेवा, खरंच मी फेल झालो. डीजेनी इतकं काही केलंय माझ्यासाठी आणि मी त्यांच्या सुखासाठी एवढं पण नाही करू शकलो. कम ऑन आकर्ष, तू तर रॉकस्टार आहेस. हाऊ कॅन यू लूज होप? हा, बरं तू मला एक सांग, या कविता चौहानच्या बाबतीत तुला कसं काय कळलं? हॉस्पिटल रेकॉर्ड्सवरून. बघ, मिळालं सोल्युशन. आपण परत हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि परत रेकॉर्ड चेक करू. काय नाही केलं मी तुमच्यासाठी? जेव्हापासून तुम्ही कर्नालमध्ये आला तुमची किती मदत केली आणि तुम्ही त्या बदल्यात काय केलं? माझ्यापासून माझ्या नीला हिरावून नेण्याचे प्रयत्न केले. नाही, असं काही नाहीये. खूप रात्र झाली आहे. परत निघूया. काय झालंय? झोप येत नाही? नाही दारजी, आता तर मला झोप तेव्हाच येईल जेव्हा मी त्या योग्य बनेन आणि कुणालाही माझ्या योग्यतेवर संशय नसणार. मग त्यासाठी मला काही करावं लागेल. मी करणार, खूप मेहनत करणार मी दारजी. म्हणजे पुढच्या वेळी बंदूक पण माझी असेल आणि निशाणा पण. मला हे माहित आहे पोरा, तू माझ्यावर खूप नाराज आहे. पण एक वेळा माझं म्हणणं नीट ऐक. त्यानंतरही तुला जसं वाटलं की मी योग्य नाही केलंय तर मी काहीही बोलणार नाही. तेच तर मला जाणून घ्यायचंय दारजी, की माझ्यात अशी कोणती कमी राहिली की ज्यासाठी माझ्या मागे तुम्हाला एक माणूस पाठवावा लागला आणि मला न सांगता दारजी. आणि तो माणूस पण कोण दारजी? तो धोकेबाज अज्जू. मला तर हैराणी या गोष्टीची वाटते की तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्या धोकादायक अज्जूवर आहे. जसं तुम्ही ते काम माझ्यावर सोपवलं होतं ना, तसं मला इतका आनंद झाला होता ना, काय सांगू. मी विचार केला होता की मी माझ्या दारजींची मान आणि त्यांची इज्जत दोन्ही कधी वाकू नाही देणार. आणि मी तुमचं काम पूर्णपणे केलं दारजी. आणि तुम्ही काय केलं दारजी? नाही पोरा, नाही. मला तुझ्या योग्यतेवर काहीही संशय नाही. खरं म्हणजे जेव्हा कोणताही राजा लढाई करता जातो तेव्हा त्याची खास माणसं त्याच्या चारी बाजूला असतात. कारण जेव्हा कोणी त्याच्यावर वार केला तर तो वार ती माणसं आपल्या छातीवर घेतात त्याची ढाल बनून. अज्जू तुझी ढाल होता. अज्जू आपल्या कुटुंबासाठी जीव देऊ शकतो
आणि प्रत्येक राजाला एका अशाच ढालीची गरज असते. पण दारजी, जर ती ढालच तुमच्यावर वार करणार असेल तर मग त्याला तिथल्या तिथे ठिकाणावर लावायचं. मला माहितीये पोरा, तू त्या गाडीवाल्या प्रकरणात अज्जूवर संशय घेत आहेस तू. पण मला असं नाही वाटत की अज्जूमध्ये इतकी हिंमत आहे. मला तर कुठे ना कुठं त्याची ही गोष्ट खरी वाटते की जे तू त्या मुंबईवाल्याला धूळ चारली होतीस ना, त्याने तो बदला घेण्याकरता तुझी गाडी खराब केली. नाही दारजी, मला वाटतंय की तो मुंबईवाला पोरगा ना हे सर्व करू शकत नाही. त्याचा या गोष्टीत काहीच हात नाहीये. तू इतका दाव्याने कसा बोलू शकतोस? अगदी तसंच दारजी, जसं तुम्हाला इतकी खात्री आहे की अज्जू हे सर्व नाही करू शकत. असू शकतं की हा खरोखरच एक अपघात होता आणि तसंही 2-4 आठवड्यांपासून मला ही गाडी खूप त्रास देते. चल, झालं ते झालं. पण मला अभिमान आहे की माझ्या नातवाने आपल्या आजोबाची इच्छा पूर्ण केली. तू जमीन खरेदी करून माझं खूप मोठं काम केलं. नील भाईजी, जर तुम्हाला अज्जूवर संशय आहे तर तुम्ही शांत का बसलात? हुकूम करा, त्याला घरातून उचलून आणू. तुमचे 2-4 हात पडतील ना त्याच्यावर, तेव्हा तो सगळं काही सांगून टाकेल. नाही बंटी, त्याने काही फरक पडणार नाही. परत एकदा मार खाल्ल्यानंतर तो अज्जू परत काही ना काही उलटसुलट नक्कीच करेल. मला या अज्जू नावाच्या कटकटीपासून कायमची सुटका पाहिजे आणि त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. नील तर इकडे आला होता, पण माझा प्लान पूर्ण झाला की नाही हे कसं काय शोधून काढू? रोशनी, हो अज्जू भैया. आजचा पेपर जरा मला आणून दे. हो. हाच आहे. भैया पेपर. रोशनी, हो भैया. नील फक्त इथं थट्टा मस्करी करायला आला होता की कोणत्या कामासाठी आला होता? तो भैया, आज जो नीलचा ऍक्सिडेंट झाला ना, ते ज्यामुळे त्याची जीप खराब झाली होती, बस ते शोधण्यासाठी आला होता. मग नीलने काही चौकशी केली की नाही? मला म्हणायचं होतं की त्या मुंबईवाल्याला चांगलं झाडलं की नाही त्याने? तो जिल्हा परिषद मध्ये काय करत होता? त्याचा जाब बी विचारला की नाही त्याने? नाही भैया, ते तर नाही माहिती, पण त्याला आकाशवर काहीच संशय नाहीये. संशय नाही? अरे बुद्धिभ्रष्ट झाली सगळ्यांची या घरात. अरे इतकी मोठी घटना झाली तरी पण कोणाची अक्कल कधी चालत नाही. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मुंबईवाल्याकडे बोट दाखवतायत, तरी पण त्याला असंच सोडून देणार? हं? एक काम कर, त्याला रिकामं का पाठवताय? फुलांचे हार आणा आणि त्याला ते घाला, म्हणजे पुढच्या वेळी त्याला परत काहीतरी करायची संधी मिळेल. हे बघ रोशनी, यावेळी तर नील वाचलाय, पण कदाचित पुढच्या वेळी आकर्ष त्याचा जीवही घेईल. आयुष्यात मी तुझ्यासारखा बेशरम आणि निर्लज्ज माणूस कधी नाही पाहिला. अरे ज्या घरात राहिला त्याच घरातल्या माणसानं मारण्याचं षडयंत्र केलंस तू. आणि लाज वाटायला पाहिजे, उलट छाती फुगून तोंड दाखवायला आला इकडे. अरे वा, महारथी तर आले. खरं सांगू का, आयुष्यात मी तुझ्यासारखा बेशरम आणि निर्लज्ज माणूस कधी नाही पाहिला. अरे ज्या घरात राहिला
त्याच घरातल्या माणसानं मारण्याचं षडयंत्र केलंस तू. आणि लाज वाटायला पाहिजे. उलट छाती फुगून तोंड दाखवायला आला इकडे. सगळं लक्षात आलंय माझ्या. नीलने तुझा सगळा खेळच संपवला आणि त्या बदल्यात तू काहीच करणार नाही. इतका मोठा महान आहेस का तू? हा? नाही. मी इतकाही महान नाही. बघितलंस रोशनी कसा ताव दाखवित होता. आता तरी तुला खात्री पडली की या सगळ्या कारस्थानामागे याचाच हात आहे. आता उभी काय आहेस? जाऊन हे सर्व काही नीलला सांगून टाक. एरवी दिवसभर फोनवरच असतेस ना. आणि त्याला समजावून सांग की त्याचा ऍक्सिडेंट यानेच केलाय. मला माहिती आहे आकाश, तुम्ही महान नाहीत, पण तुम्ही इतकेही वाईट नाही आहात की असं वाईट काम कराल. तुझं डोकं फिरलंय की काय? हे काय बडबड करत होतास आता? मी तुला सांगितलं होतं ना की मुंबईला निघून जा. एकदा सांगितलेलं तुझ्या लक्षात येत नाही का? मला एक सांग, तुला काहीच भीती वाटत नाही का? भीती? भीती वाटायला ना काहीतरी असायला पाहिजे. उद्या तुलादानच्या पूजेमध्ये ना तो मुंबईवाला पोरगा आहे ना आकर्ष, तू ना त्याला सोबत घेऊन ये. बाकी मी सांभाळून घेईन. अम्मा, ओहो, फोन तर रूम मध्येच राहिला माझा. जिलेबी, जरा माझा फोन घेऊन ये. रूम मध्येच येतो. हो मालकीण. कम्मोशी बोलायचंय जरा. पण मालकीण, मावशीने मला सांगितलं होतं की ही जी कम्मोताई आहे ना, ही काहीच कामाची नाहीये. ती ज्या कामात हात टाकते ते काम खराब होणारच मालकीण. हा, मला सांगा ना, मी एकदम मस्त करून देईन. अच्छा, आता तू मला सांगणार आहेस की कोणतं काम कोणाला सांगायचं ते? जा, जाऊन माझा फोन घेऊन ये. हो मालकीण. वाजला. ए रोशनी,
ए रोशनी, हा फोन उचल जरा. काहीच होणार नाही या कामचोरीकडून. कोण मिळलं आता या वेळेला? हॅलो कम्मू, कल्याणी बोलते. तसं मानावं लागेल. तू ना काहीच कामाची नाहीयेस. अरे बहिणी, काय झालं आता? आता काय चुकलं माझ्याकडून? चुकलं? अगं तू तर खरी थट्टा केलीयस. किती चांगल्या मुलीचं स्थळ पाठवलं होतं आणि तू त्यांना परत पाठवून दिलंस. वहिनी, तुम्हाला तर माहितीच आहे ना, इथे ही जी पनवती आहे तिथे कोणतंच काम नीट होणार का? तुम्हीच सांगा. रोशनी असल्यावर कुठलं काम नीट झालंय? ते तर मला माहीतच आहे, पण याचा अर्थ हाय का की तुझा पोरगा आयुष्यभर असाच बिना लग्नाचा राहील? अगं काहीतरी करावं लागेल ना. आता तुझी चिंता ती माझी चिंता. आपण एकमेकींना समजून नाही घेतलं तर कोण समजणार ग? आणि आपल्या दोघींनाच आता या चिंतेवर उपाय शोधावा लागेल. हे तर तुम्ही अगदी योग्य बोललात वहिनी. तर मग तुम्हीच सांगा ना यावर उपाय. उपाय तर अगदी सोपा आहे. उद्या तुलादानच्या पूजेमध्ये तो मुंबईवाला पोरगा आहे ना, हो तो काय नाव त्याचं? हा, आकाश. तू त्याला सोबत घेऊन ये. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. आकाश? पण त्याला आणून काय फायदा होणार आहे बहिणी? कम्मो, ज्या गोष्टीची कमतरता असते ना तिला अगदी सांभाळून वापरलं पाहिजे. तू तुझं डोकं जास्त नको वापरूस. तू बस छान तयार होऊन त्या पोराला सोबत घेऊन ये. बाकी मी सांभाळून घेईन. अम्मा, त्या कमो बरोबर तू काय बोलत होतीस? आणि काय सांभाळून बोलत होतात? सर्व काही ठीक आहे ना? ते पोरा, आता सांगायचं म्हणजे तुला तर माहीतच आहे, रोशनीच्या घरच्यांची परिस्थिती कोणाला माहीत नाहीये. आता उद्या तुलादानची पूजा आहे आणि त्यांना काही सामान आणावं लागेल. तसं तर चांदी सोन्याची तुला होईल. तर मी फक्त कमोला हे सांगत होते की त्यांना या गोष्टीची चिंता करण्याची काही गरज नाहीये. ते जे काही प्रेमाने घेऊन येतील आमच्यासाठी ते लाख मोलाचं असेल. अम्मा, तू किती चांगली आहेस ना, किती काळजी घेतेस तू सगळ्यांची. अम्मा, तू ना वर्ल्ड मधली बेस्ट अम्मा आहेस. मी किती चांगली अम्मा आहे ते तर तुला उद्या तुलादानमध्ये आकर्ष आल्यानंतरच कळेल. ज्या गोष्टीला मी 13 वर्षांपूर्वी मागे सोडून आले होते ते अशा प्रकारे अचानक समोर येईल वाटलंच नव्हतं. जर कर्नालचं सत्य आकर्ष समोर आलं तर, पण आकर्षला थांबावंच लागेल. आणि असं करण्यासाठी मला पुन्हा एक वार परत कर्नालच्या जमिनीवर पाय ठेवावेच लागतील. तू इथे काय करतोयस? तुला काय वाटतं मी काय करायला आलो इथे? नीट तुला वेग लागलाय का? जा इथून. थांब ना, मला हात तरी येऊ दे. नीट जा ना तू.